अरे चालात. नमस्कार मंडळी, मी अक्षय मोरे मित्रमंडळामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तुम्ही विचार करत असाल मी काय खातोय, तर सकाळी सकाळी म्हटलं नाश्त्याची सुरुवात भुर्जी ब्रेडनी करावी, मुंबईकरांच्या आवडीची. तर चला, किचन सिरीज मध्ये एपिसोड क्रमांक 12, सकाळच्या नाश्त्याची अंडा भुर्जी. चला. अंडा भुर्जी करण्यासाठी मी घेतलेली आहेत 6 अंडी, 2 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, हिंग, कांदा लसूण मसाला. हे आपलं नेहमीच्याच मसाला डब्यामध्ये असतं. तर सगळ्यात अगोदर तेलामध्ये आपण 1 चमचा जिऱ्याचा थोडासा तडका देणार आहे. जिरं तेलामध्ये नाचायला लागलं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे बारीक चॉप केलेला कढीपत्ता आणि बारीक चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या. बारीक चॉप याच्याकरता करायचं आहे की जेणेकरून कढीपत्ता आपण जसं निवडून टाकतो, कढीपत्त्याचेही आयुर्वेदानुसार खूप वेगवेगळे गुणधर्म आहेत, तर त्या गुणधर्मासाठी कढीपत्ता चॉप करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहे. ते सगळ्यांचं मिश्रण मिक्स होईपर्यंत याला हलवणार आहे. आणि कांदा लवकर परतावा त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चवीनुसार भुर्जीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ टाकणार आहे. ही जी आपण पद्धत बनवतो ही सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे भुर्जी बनवण्यासाठीची. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण म्हणजे कांदा परततपर्यंत हलवणार आहोत. कांदा आपल्याला काही 100% शिजवायचा नाही आहे, कारण कांदा जर आपण 100% शिजवला तो भुर्जीमध्ये येणारा कांद्याचा जो काही क्रिस्पीपणा आहे तो क्रिस्पीपणा राहणार नाही आहे, क्रंचीपणा राहणार नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कांदा फक्त जस्ट 50% परतून घ्यायचा आहे. 50% परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला घरातला तो ॲड करणार आहे. हळदीचा आणि कांदा लसूण मसाल्याचा, हळदीचा जो काही कडवटपणा आहे आणि मसाल्याचा जो काही तिखटपणा आहे तो थोडासा कमी होईपर्यंत आपण ह्या मिश्रणाला हलवणार आहोत, थोडक्यात परतून घेणार आहोत. एक मिनिट दिल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं हिंगाची पावडर. कांदा जेवढा कमी परतला जाईल ना त्याच्यामुळे काय होणार आहे की तो जो दाणेदारपणा येणार आहे भुर्जीला, आपल्या एकदम पाण्याची ग्रेव्हीसारखी आपल्याला भुर्जी करायची नाही, एकदम दाणेदार भुर्जी करायची आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेसने तुम्ही जावा. हिंग टाकल्यानंतर आपण 1 मिनिट पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टीला परतून देणार आहोत. आणि त्याच्यानंतर जी काय आपल्याकडे अंडी आहेत ती अंडी आपण याच्यामध्ये फोडणार आहोत. तुम्हाला जर अंडी साईडला एकत्र एका वाटीमध्ये 6च्या 6 अंडी फोडून नंतर त्याच्यामध्ये ॲड केली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. एक अंडा असं कढईमध्ये फोडलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. फक्त काळजी घ्यायची की अंड्याची टरकलं याच्यामध्ये पडता कामा नये. आणि ज्यावेळेस आपण अंडी फोडणार आहे त्यावेळेस गॅसचा जो काय फ्लेम आहे तो फ्लेम ताव जो काय तो एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे. नाहीतर तुम्ही जास्त आचेवरती ठेवून अंडी फोडत बसलात
तर खालचं जे काही मिश्रण आहे आपलं ते जळून जायचं. सगळे अंडी फोडून झाल्यानंतर ना आपण हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहे लो फ्लेमवरतीच. सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर ना थोडीशी मध्यम आचेवरती पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण त्याच दमावरती शिजून देणार आहे. आणि 1 मिनिट त्याला तसंच आपण शिजून देणार आहे, त्याला न हलवता. त्याच्यानंतर ना अंड्यातलं जे काही पाणी वगैरे आहे ते वाफ झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे सगळं मिश्रण मस्तपैकी आता हटल्यासारखं हटून घेणार आहे. तुम्हाला जर पाण्यासारखी बुर्जी बनवायची असेल तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी किंवा दूध वगैरे ॲड करून बुर्जी बनवू शकता. पण दाणेदार पद्धतीची बुर्जी खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. स्ट्रीटवरती आपल्याला अशीच दाणेदार पद्धतीची बुर्जी मिळते, म्हणून आपण याच्यामध्ये कुठेही पाणी किंवा दूध ॲड करणार नाही आहे. आपली दाणेदार पद्धतीची बुर्जी रेडी आहे. ती सर्व करून घेऊ. घरच्यांना तुमच्या आवडत्या व्यक्तींना ह्या पद्धतीने बुर्जी नक्की खायला घाला आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.